ट्रॅक्टर अपघातामध्ये बचावलेल्या पार्वती बुरड यांनी संपूर्ण अपघाताचा थरार सांगितलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी। तुमचं नाव काय आणि अपघात झाला होता तुम्ही कशासाठी जात होतात? माझं नाव पार्वती रामा बुरड। आम्ही शेतात जात होतो काम करायला। बरं। 10 जणी बाया होत्या अच्छा आणि ड्रायव्हरला काही सुधारलंच नाही। अच्छा त्याने इकडे द्यायचं ते रस्ता विहिरीतच गेल्या। मग सर्वजणी आम्ही सगळे विहिरीतच पडले होते। बरं। सोबत किती जण होते? काही लहान मुलं होते का तुमच्यासोबत ट्रॅक्टर? लहान लेकरं नव्हते, आम्ही बायाच होतो। बरं। शेतात जाऊ लागलो। अच्छा। पडल्याच्या नंतर काय सिच्युएशन होती? धावाधाव कशी होती? धाव सगळे आमच्याजवळ कोणी नव्हतं। आम्ही पडलो तेव्हा शेतात जाऊ लागलो सकाळी 7 वाजता। बरं। भुईमुग निंदायसाठी। अच्छा। हं। बरं। जेव्हा तुम्ही पडलात तेव्हा कशा पद्धतीने बाहेर काढण्यात आलं? तुम्हाला काय परिस्थिती होती तेव्हा? आम्हाला दोरी बांधली बरं। आणि नंतर वरी काढ। अच्छा। तुमच्या सोबत कोण कोण होत्या? तुमच्या मैत्रिणी काही नावं सांगता येतील का? मैत्रिणी बकजली होता। बरं। अच्छा। म्हणजे नेहमीप्रमाणे तुम्ही डबे वगैरे घेऊन कामाला जात होता? हां, रोट्या बांधून दररोज शेताला जातो तसं आपण। तर हे त्या अपघातातील जखमी महिला आहेत। कामानिमित्त त्या शेतामध्ये जात असताना हा अपघात झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। संपूर्ण त्यांनी घटनाक्रम ABP माझाशी बोलताना एक्सक्लुझिव्हपणे सांगितलं आहे। माधव दिपके, ABP माझा, हिंगोली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।